नमस्कार, मी रवी कुमार. एस एच फिल्म टेक चॅनल मध्ये आपलं स्वागत. कशा आहात आपण? मजेत ना? मजेत राहा, हिट राहा, फिट राहा आणि हो, आरोग्याची काळजी घ्या. चला तर मग विषयाकडे वळूया. बटवारा 1947 हा चित्रपट. मित्रांनो, 1947 ते वर्ष एका बाजूला भारत स्वतंत्र होत असल्याचा आनंद गगनात मावत नव्हता, तर दुसऱ्या बाजूला हसता हसता रडणे आणि रडता रडता हसणे अशी परिस्थिती लाखो लोकांच्या नशिबी आली होती. एका रेषेने देशाचे दोन तुकडे केले आणि एका रात्रीत लाखो लोक आपल्याच घरात परखे झाले. याच ऐतिहासिक आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या पार्श्वभूमीवर आधारित एक जबरदस्त कन्सेप्ट ट्रेलर सध्या चर्चेत आला आहे. बटवारा 1947 हा चित्रपट. सनी देओल, आमिर खान आणि राजकुमार संतोषी ही दिग्गज मंडळी जेव्हा एकत्र येतात तेव्हा पडद्यावर इतिहास पुन्हा जिवंत होतो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण या चित्रपटाच्या संकल्पनेवर सविस्तर बोलणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, फाळणी ही केवळ जमिनीची विभागणी नव्हती, तर ती होती माणसाच्या भावनांची, नात्यांची आणि पिढ्याने पिढ्या जपलेल्या आठवणींची. राख रांगोळी, घरचे झाले थोडे आणि वैद्याने धाडले घोडे, अशी अवस्था त्या काळी सामान्य जनतेची झाली होती. एकीकडे इंग्रज देश सोडून जात होते आणि दुसरीकडे हिंसाचाराचा वणवा पेटला होता. या चित्रपटाची कथा अशाच एका कुटुंबाची आहे, ज्यांना रातोरात आपले घरदार, जमीन जुमला सोडून अनिश्चिततेच्या प्रवासाला लागावे लागते. ज्या घरात पिढ्या घालवल्या तेच घर सोडताना काळजावर दगड ठेवणे काय असते, हे या चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला गेला आहे. आता बोलू या चित्रपटाच्या तगड्या स्टार कास्ट बद्दल. सनी देओल, गदर मधला तारासिंग आठवतोय ना तुम्हाला? सनी देओल आणि फाळणीचा पट हे समीकरण वेगळं आहे. या चित्रपटात सनी देओल एका अत्यंत शक्तिशाली आणि भावुक भूमिकेत दिसणार आहे. कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी जीवाचे रान करणारा एक कणखर बाप आणि देशभक्त तो साकारत आहे. प्रीती झिंटा हिरोईन म्हणून तिचे पुनरागमन, आणि तेही सनी देओल सोबत. या दोघांची केमिस्ट्री नेहमीच प्रेक्षकांना भुरळ घालते. इतर कलाकार शबाना आझमी यांचा अभिनय म्हणजे दुधात साखर. त्यासोबत अली फजल, करण देओल आणि अभिमन्यू सिंग यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, या चित्रपटाचे दिग्दर्शक करत आहेत राजकुमार संतोषी आणि निर्मिती आहे आमिर खान यांची. घातक, घायल, भगतसिंग यासारखे चित्रपट देणाऱ्या संतोषींनी या विषयाला हात घातलाय म्हटल्यावर तीळ मात्र शंका उरत नाही की हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर वादळ आणणार. मित्रांनो, बटवारा 1947 ही केवळ द्वेष आणि हिंसाचाराची कथा नाही, तर ती आहे मानवतेची. जेव्हा चारी बाजूंना द्वेषाचा वणवा पेटलेला असतो तेव्हा कावळामध्ये बसणे आणि फांदी तुटणे अशी परिस्थिती निर्माण होते. एका चुकीच्या निर्णयामुळे नाती उद्ध्वस्त होतात. अशा अंधारातही मानवतेचा दिवा कसा जळत राहतो हे यात दाखवले आहे. चित्रपटातील पात्रांसमोर सर्वात मोठा प्रश्न हाच आहे, द्वेषाच्या आगीत स्वतःला जाळून घ्यायचे की कष्टाचे फळ गोड असते या न्यायाने मानवतेचा मार्ग निवडून भविष्याची नवी पहाट पाहायची. या चित्रपटाचा कॅनव्हास खूप मोठा आहे. 1947चा काळ हुबेहूब उभा करण्यासाठी अफाट मेहनत घेण्यात आली आहे. नाव मोठे आणि लक्षण खोटं असे अनेक चित्रपटांच्या बाबतीत होते, पण या कन्सेप्ट ट्रेलर वरून स्पष्ट दिसते की निर्मिती मूल्याच्या बाबतीत कुठेही तडजोड केलेली नाही. गाणी, पार्श्वसंगीत आणि संवाद प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारे आहेत. तर मित्रांनो, स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 14 ऑगस्ट 2026 रोजी हा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. इतिहासाची पुनरावृत्ती आणि नात्याची ही ताटातूट पडद्यावर पाहताना डोळ्यात अश्रू उभे राहणे हे उघड आहे. सनी देओल आणि राजकुमार संतोषी यांची ही जोडी पुन्हा एकदा इतिहास रचणार का? आमिर खान यांची निर्मिती या चित्रपटाला कोणत्या उंचीवर नेणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.
तुम्हाला बटवारा 1947 या संकल्पनेबद्दल काय वाटतं? सनी देओल आणि प्रीती झिंटा यांना पुन्हा एकत्र पाहण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात? आपले मत कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रंजक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चला तर मग रविकुमारला द्या परवानगी. नमस्कार.